नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये। तर आज आपण असा नाश्त्यासाठी झटपट असा एक पदार्थ बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी इथे सर्व सामान घेतलेलं आहे। तर प्रथम आपण ना एक वाटी मैदा घेऊ आणि एक अर्धी वाटी अजून मैदा घेऊ, म्हणजे अशा एक अर्धी एक पूर्ण एक अर्धी वाटी, आणि त्यात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी। आता आपण पीठ घेतलेलं आहे, आपण ओवा घेऊ। ओवा असा थोडासा हाताने ना असं चुरून टाकायचा आहे आपल्याला ओवाच्या नंतर ना असं मिरची कुटून घ्यायची आहे आपल्याला। लाल मिरची असते ना ते कुटून घ्यायची आहे, ते घालायचे आहे। जर आपण तुमच्या घरात लहान मुलं वगैरे खायचे असतील ना तर थोडंसंच घाला। त्याच्यानंतर ना तीळ घालायचं आहे आपल्याला 2 चमचे, आणि आपल्याला ना एक बारीक असा चमचा खायचा सोडा घालायचा आहे। आपल्या घरात सोडा असतो त्याच्यामुळे 1 चमचा आपला सोडा घालायचा आहे। त्याच्यानंतर ना 1 चमचा कांदा लसूण, चवीपुरतं असं मीठ घालायचं आहे त्यात, आणि 1 चमचा असं त्यात जिरं टाकायचं आहे आपल्याला। तर ना आपण ना ते सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया, आणि आपल्याला असं एक पळीभर तेल टाकायचं आहे गरम करून। जास्त पण नाही गरम करायचं, नॉर्मल गरम करायचं आहे आपल्याला। आणि आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया। एकदम झटपट असा नाश्ता होणार आहे। तुम्ही ना ह्याला व्यवस्थित एक 2 ते 3 दिवस करून पण ठेवू शकता, आणि तुम्हाला म्हणजे कधी आता दुपारची वगैरे अशी भूक लागल्यासारखी झाली ना पटकन घेऊन खाऊ शकता। असा हा आपला झटपट नाश्ता बनवणार आहे आपण। तर बघू शकता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी असा चांगला आता घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे। आपण एक 10 मिनिट याला असं झाकून ठेवूया। तर आपल्या 10 ते 15 मिनिट आपण याला चांगलं झाकून ठेवलेलं होतं, आणि आता छानपैकी आपलं हे गोळा पण तयार झालेला आहे। आता आपल्याला आहे ना असा एक मोठा गोळा घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आणि त्याला आहे ना थोडंसं तेल लावायचं आपल्याला, पीठ वगैरे लावून लाटायचं नाही, फक्त थोडंसं तेल लावायचं आहे। आणि बघू शकता आपण त्याला लाटून घेऊया। बघा अशा प्रकारे, आणि मस्तपैकी आपल्याला लाटता पण येणार आहे। असं काय नाही चिकटणार वगैरे, ओवा जिरी वगैरे घातलेले आहेत त्याच्यामुळे खायला पण एकदम टेस्टी लागणार आहे आणि चटपटीत असं लागणार आहे। तुम्हाला दुपारची वगैरे हलकी फुलकी भूक लागली ना तुम्ही पटकन हे घेऊन खाऊ शकता। असा हा आपला पदार्थ आहे। आता बघू शकता आपली ही सगळी लाटे आपण लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला ना तुम्हाला समजा कापून बी करू शकता, तुम्ही असं चौकोनी चौकोनी पण काढू शकता। मी अशा ह्याच्या छोट्या छोट्या असे गोल काप काढून घेणार आहे। बघू शकता कसं छान पण दिसत आहे आपल्या गोल कापा। तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कापण्यासारखं पण कापू शकता, गोल म्हणा चौकोनी म्हणा, तुम्हाला जसं हवं असेल तसं कापा तुम्ही। मी अशा गोल गोल कापून घेतलेला आहे। तर बघू शकता आपलं तेल एकदम मस्त असं कडकडीत तापलेलं आहे। म्हणजे नॉर्मल तेल टाकून घ्यायचं असेल, लई कडकडीत पण नाही, मग आपल्या टाकल्या ह्या करपून जातात। त्याच्यामुळं थोडंसं गरम करायचं आहे आपल्याला तेल, आणि आपल्या ह्या आता आपला तळून घ्यायचे आहेत। बघू शकता किती मस्त अशा तळत आहेत, आणि एक एकच सोडायचे आहे का तर ते चिटकतील ना, म्हणून एक एकच सोडायचे आहे। आणि ह्याला चांगलं आलटी पलटी करून मंद आचेवर असं तळून घ्यायचं आहे। त्यात एक एक करून हा सोडून छानपैकी असे मंद आचेवर तळून घ्यायचे आहे आपल्याला। मंद आचेवर का तर म्हणजे आतील भाग पण एकदम छान असा तळून निघेल, कच्चा राहणार नाही। जर कच्चा राहिला तर हे 2-3 दिवसातच खराब होतील। त्याच्यामुळे आपल्याला गॅस बारीक करून मस्तपैकी असं तळून घ्यायचं आहे। नक्की ट्राय करा तुम्ही पण। आता आपण हे काढून घेऊया आणि बाकीचे सगळे तळून घेऊया आपण। आणि ह्या एकदम कुरकुरीत खुसखुशीत होणार आहेत, एकदम नम वगैरे काय होणार नाही। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि आपल्याला आहे ना आता ह्या सगळ्या अशा तळून घ्यायच्या आहेत। बघू शकता मस्तपैकी आपला हा तयार झालेला आहे।
तुम्ही याला ना तिखट पुऱ्या वगैरे म्हणू शकता आणि बघू शकता किती छान असं झालेलं आहे. तुम्हाला मी फोडून दाखवते बघा, किती कुरकुरीत असं खुसखुशीत आपल्या हा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि नक्की माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद.